सप्टेंबर 2024 रोजी घाटंजी शहरात शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर एक मोठे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले। हे आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना केवायसी प्रक्रियेमुळे होणाऱ्या अडचणींवर केंद्रित होते। महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शैलेश ठाकूर आणि त्यांची टीम योजना जाहीर झाल्यापासून सातत्याने प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र बँकेचा मॅनेजरचा आई बहिणीचा अपमान करणाऱ्या या मॅनेजरचा। परंतु बँकांच्या विलंबामुळे या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले होते। या योजनेत दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, परंतु बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI सारख्या बँकांमध्ये केवायसी प्रक्रियेतील विलंबामुळे महिलांना वेळेत लाभ मिळत नव्हता। परिणामी शेकडो महिला या समस्येमुळे त्रस्त होत्या। महिलांना त्रास देणाऱ्या मॅनेजरचा निषेध असो, महिलांना त्रास देणाऱ्या मॅनेजरचा निषेध असो, महिलांना त्रास देणाऱ्या मॅनेजरचा। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शैलेश ठाकूर यांनी हे आंदोलन आयोजित केले। आंदोलनानंतर बँक अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि आश्वासन दिले की केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींना तातडीने निराकरण केले जाईल। तो अभी कह रहा था पहले हमारे पास कम केवाईसी आते थे, अभी लाड़की बहन की योजना जो चालू हुई है उसकी वजह से क्या है हमारे पास थोड़ा सा एप्लीकेशंस केवाईसी के लिए ज़्यादा आ रहे हैं। तो अभी ऊपर भी रिक्वेस्ट किया है, मैंने भेजा है, तो हो सकता है ऊपर से मदद मिलेगी तो जल्दी से जल्दी सारे लोगों का केवाईसी हो जाएगा और आप लोगों को है ना तकलीफ नहीं होगी, पैसे निकालने में आसानी रहेगी सर। बँकेने प्रक्रिया गतीने पार पडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे वचन दिले, ज्यामुळे महिलांना लवकरच योजनेचा लाभ मिळू शकेल। याच वेळी शैलेश ठाकूर यांनी कडक इशारा दिला की जर महिलांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले नाही तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाच्या तोंडाला काळे फासले जाईल। कोणाचा केवायसी झालं किंवा नाही किंवा कोणाचा अकाउंट होल्ड असेल तरी कृपया आम्हाला सांगावं। एक 10 दिवसाची आपण वेळ देत आहोत। काही महिलांची सुरुवात आपण या ठिकाणी आज 8-10 जे नाव आपण वाचले या ठिकाणी त्यांची प्रोसेस आपण आता चालू करण्याची विनंती महाराष्ट्र बँकेच्या या माथुराला करायला लावली। एवढ्यावर मी थांबणार नाही, मी तुम्हाला सांगतो। जर हे 8-10 दिवसात थोडं मला बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर मी तर म्हणलं तुम्हाला आता याची गरज नाही याचा तोंड काढत करून गावात फिरवेल ना माझ्या शैलेश ठाकूर। कारण की मी अनेकांचे तोंड काळे केले आहे, मी मजाक नाही करत आहोत, सोबतला माहीत असं। बँकेच्या अनेक मॅनेजरांचे तोंड मी वंगण लावून काळा केले आहे, त्याचे परिणाम काही मला भोगायला लागत। फक्त तुमची मनातून साथ राहू द्या। तुमची जर मनातून साथ असली ना यांना पळो केल्याशिवाय हा शैलेश ठाकूर चुपचाप बसणार नाही, हे तुम्हाला शब्दावर सांगतो मी। 10 दिवस सांगा तुम्ही। हा गंभीर इशारा व्यवस्थापनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी होता आणि यामुळे प्रकरण अधिक तातडीने हाताळले जाण्याची अपेक्षा आहे। शैलेश ठाकूर आणि त्यांच्या टीमने मागील काही महिन्यांपासून महिलांच्या मदतीसाठी विविध प्रकारच्या आंदोलने, सभा आणि चर्चांचे आयोजन केले आहे, ज्यामुळे अनेक महिलांना मदतीची आशा मिळाली आहे। ही आमची मोठी कमाई आहे, हे आम्ही कमावलेला विश्वास आहे की आमच्या एका सूचनेवर तुम्ही येता। महाराष्ट्राच्या मराठी माय माऊलींच्या अपमान करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मॅनेजरचा